ही परीक्षा माझी पहिली पायरी होती आणि तुमच्या सगळ्यांबरोबर ही पहिली पायरी मी यशस्वीपणे चढलो. गुलाबचा फाहीचा इथून पुढे बी मी लई मेहनत करीन, अभ्यास करीन, कष्ट करीन आणि माझं स्वप्न पूर्ण करीन. तळहाताच्या रेषांवरती धन्यवाद. हिचा वादळवारे हिचे कसारे हिच्या ऑल द बेस्ट. थँक्यू सर. यस, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. वा कमळी वा. नाही खरोखरच मला तुझा प्रचंड अभिमान वाटतोय. तुझ्यामुळे आज या कॉलेजमध्ये शिक्षण मंत्री आले. अभिमान वाटतो तुझा. पण एक गोष्ट सांगताना मला खेद होतोय, ते म्हणजे आपल्या कॉलेजचे स्टुडंट जी आजवर टॉप करत होती अनिका महाजन, ती मात्र या परीक्षेमध्ये नापास झालेली आहे. आता यू एन्जॉय वाजवा रे वाजवा. कमळे अगं तू रडतेस काय? तू फक्त आपल्या कॉलेजमध्ये नाही अख्ख्या युनिव्हर्सिटीत टॉप केलंयस. सर अहो मी रडत नाही, आनंद अश्रू आहे तो. हे माझं यश फक्त न फक्त माझ्या आबांमुळे शक्य झालंय. सर उद्या सकाळचीच पहिली गाडी पकडतो ना, आबांकडे जातो आणि त्यांना दाखवतोय. मी फेल झाले. मी आणि ती गावच्या कमी फर्स्ट आली. कसं शक्य? मी स्वतः रिझल्ट चेंज केलेला, तिला फेल करवलेलं. नो यार नो, काहीतरी गडबड आहे. तरी मी मॉमला बोलत होते की आपण तिचा रिझल्ट फाडून फेकून देऊ, पण नाही ऐकलं माझं. ती ग्रॅनी आजी ही पण कुठे आहे यार? एक सेकंड, या प्रिन्सिपलने काय गोल नसेल ना घातला? मी आत्ता त्याच्याशी बोलून आले. रेश, हा रिझल्ट खोटा आहे. अच्छा, मग खरा काय होता? तुझ्या मॉमने बदलला तो खरा होता का रिझल्ट? त्या युनिव्हर्सिटीच्या इन्चार्जला पैसे देऊन तुम्ही रिझल्ट बदलायचा प्रयत्न केलात हे मला माहित नाही असं वाटलं तुला? नाही रेश, तू काय बोलतोयस? हा, मी का असं करेन? मी नाही केलंय हे. तू बघ माझ्यावर खोटे अलिगेशन. खूप खोटं बोललीस. प्रेडिक्टेबल व्हायला लागली आहेस अनिका तू. तू हे करणार माहिती होतं मला, त्यामुळे बंड्याला तुझ्या मागावर पाठवलं होतं मी. तुम्ही तिथे जाऊन काय काय केलं सगळं बघितलंय बंड्याने. ऋषी भाऊ काय झालं एवढ्या गडबडीत बोलवलं? हो, तुला एक काम करायचं आहे. बघ, त्या अनिका आणि कामिनी आजी त्यांच्यावर मला अजिबात विश्वास नाही. अनिका बोंबलत फिरते मी पहिली येणार म्हणून. त्यांनी फिक्स काहीतरी सेटिंग केलंय. मग आता आपल्याला काय करावं लागेल? हे बघ, रिझल्ट सगळे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम डिपार्टमेंटला असतील, पण या बायका इतक्या खालच्या थराच्या आहेत ना, तिथे जाऊनही गडबड करायला पुढे मागे बघणार नाहीत. तू एक काम कर, तू अनिकाच्या मागे राहा. तुला काही डाऊटफुल वाटलं ना, सरळ फोनमध्ये रेकॉर्ड कर आणि मला पाठव. ठीक आहे, बघतो मी. कामिनी मॅडमशी तुमचंच बोलणं झालं होतं? हो, मीच बोललो होतो. मी इथला इन्चार्ज आहे. गुड. एक काम करा, अन्नपूर्णा कॉलेजचा जो रिझल्ट आहे ना तो मला दाखवा. का? ऍक्च्युली ना मला खूप भूक लागली आहे. या सगळ्याला टोमॅटो सॉस लावून मला खायचंय. तर मला पैसे मिळालेत ना, मग दाखवा ना. शांत बसायचं. तुम्ही दाखवा. अनिका,
एक काम कर, तुझा आणि कमळीचा दोघींचा पेपर बघ. हां, पेपर कशाला पाहिजे? आपण इथे रिझल्ट बघायला आलो ना. तू काय मला पेपर रिराईट करायला लावणार आहे? तू पण रिझल्ट बघ ना. ए बाबा, रिझल्ट दाखव रे, दाखव. हे बघा. ओह माय गॉड अनिका, इथे तर तू कोंबड्यांची अंडी टाकलीस. व्हेरी गुड. 0 मार्क आहे, 0. नापास झालीयस, कळतंय तुला? तू मला इथे ओरडायला आलीयस? हा, मला ओरडायला आलीयस? इथे आपण रिझल्ट चेंज करायला आलो, त्यामुळे तू गप्प बस. तुम्ही रिझल्ट चेंज करा ना. गावछापचा रिझल्ट दाखवा. गावछाप. कमळी मोहिते. हा हा. भाई साहब, हिला इतका त्रास दिला तरी फर्स्ट आली. ती कॉलेजमध्ये पण टॉप आली आहे, कळलं? आता तिचा रिझल्ट ना डिस्ट्रॉय करते. गप्पा बस आता, मग घेरा मूर्ख मुलगी. ए, कमळीला नापास कर आणि माझ्या मुलीला पास कर. ती कॉलेजमध्ये टॉप यायला पाहिजे, कळलं? कर. हे बघा मॅडम. 0. मॉम, हॅलो. हा हॅलो ऋषी भाऊ, तुमची शंका खरी ठरली. इकडं अनिका आणि रागिनी मॅडम परीक्षा विभागात आले आणि त्या क्लार्कच्या मदतीनं सगळा निकाल बदलून टाकलाय. मी तुम्हाला व्हिडिओ सेंड केलाय, तो एकदा चेक करा. व्हेरी गुड जॉब बंड्या. डोंट वरी, आता मी बघतो त्याचं काय करायचं ते. आयडियली या सगळ्यासाठी ना तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि याबद्दल वेळ तेव्हा अन्नपूर्णा आजींशी बोलणारच आहे मी. कमळे, हाच तू बाजी मारलीस बघ. अगं थेट शिक्षण मंत्र्याच्या हस्ते सत्कारानं निकाल घेणारी तू एकटीच आहेस. गावचं नाव काढलंस बघ कमळे तू. म्हणजे अगं माझ्यामुळे आपल्या गावचं नाव अख्ख्या मुंबई विद्यापीठात निघणार असेल तर मग मला बी त्याचं कौतुकच आहे की. वय वय, खरं 1 मिनिट, तू विद्यापीठात पहिली आली, खरं तुला टक्के किती मिळाले? काय ते गं? बघितलंच नाही. होय अगं, मी बी बघितलेलं नाही. चल कमळे, बघून येऊया. कमळी 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 कमळी. हे कमळी मोहिते. जस्ट अ स्मॉल पीस ऑफ ॲडवाईस. ही जी एवढी फालतूची मेहनत करतेस ना तू, थोडी जरा अभ्यासात केली असतीस ना तर ॲटलिस्ट पास झाली असतीस. अँड हू नोज, एवढी मेहनत करून टॉपही करू शकतेस तू. पण तू करणार नाहीस कारण तू फ्रॉड आहेस. तू, आई, तुझी आजी सगळे फ्रॉड आहात. आणि तुम्हाला फक्त तेवढंच करता येतं. अरे देवा. निंगे, ए निंगे, अगं काय झालंय? कमळे, कमळे अगं 96.4%. अय्यो, ए ऐकलं काय? 96.4%, 96.4. अय्यो, 96.4. कमळे 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 कमळे, अगं मोहित्यांचं नाव लय मोठं केलंस तू. 96.4. पण आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की विजय फक्त सत्याचा होतो. कमळी जिंकली आणि तू हरलीस. कारण तू लुझरच आणि लुझरच राहणार आहेस. चला